जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. उतर खाली, उतर पहिला खाली. लायकी घ्यायची गाडी चालवायची. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. तुला मगाशीच सांगितलं झोपू नको, पण तू ऐकत नाही. तुझ्या अरे बस, हात लावायचा नाही. मी तर तुमच्या बाजूनेच बोलतोय आणि तुम्ही ड्रायव्हरची बाजू घेताय. कारण नवरा आहे तो माझा. उतर खाली, उतर पहिला खाली. लायकी घ्यायची गाडी चालवायची. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. तुला मगाशीच सांगितलं झोपू नको, पण तू ऐकत नाही. तुझ्या अरे बस, हात लावायचा नाही. मी तर तुमच्या बाजूनेच बोलतोय आणि तुम्ही ड्रायव्हरची बाजू घेताय. कारण नवरा आहे तो माझा. एव्हाना मी टॅक्सी चालवतो हे तुला आणि या सगळ्यांना माहिती झालंच आहे. फक्त आईला आणि शनायाला ही गोष्ट कळता कामा नाही. तू असं नको ना करूस प्लीज. चल ना घरी. मी एका कंडिशनवर तुझ्या बरोबर येईन. तू घरी गेल्या गेल्या गुड फॉर नथिंग वर खूप ओरडायचं. असं काय करतेस? तुला माहितीये हे बघ, तू वॉर्न कर तरच मी येईन. चल आताच्या आता आज चल आणि गुड फॉर नथिंग वर ओरड. चल. मला असं मध्ये मध्ये वाईट वाटतं की अरे मी कसं राधिकाला वागवतोय, तिला चार चौघात अपमानित करतोय. तू मार मला. काय करू नका तुम्ही. मार ना मार. मारू नका. कशाला मारून राहिला तुम्ही? नाही, शिक्षा झालीच पाहिजे. मारू नका तुम्ही. ए सगळं अगं मम्मा, इथे घरी काय सॉलिड गोष्ट घडली माहितीये तुला? म्हणजे काय झालं काय? अगं काही नाही, त्यांनी ना राधिकाच्या रूम मध्ये जाऊन एकदम ओरडाआरडी केली तिच्यावर आणि तिला मारलं पण खूप. म्हटलं होतं ना तो तुझ्यासाठी काहीही करू शकतो. आज त्यांनी राधिकावर हात उचललाय. उद्या राधिकाची 300 करोडची प्रॉपर्टी तो तुझ्या नावावर करू शकतो. ही शनाया मागे लागलीये व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करूया म्हणून, आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत यार. मग माझ्याकडे काय पैशाचा झाड आहे का? बघ ना कुठे काही फ्री पार्टी बिर्टी आहे का? नाही, हा दिवस फक्त प्रेमी युगुलांसाठी का, तर प्रत्येकासाठी असला पाहिजे. सगळ्यांवरती सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. नाही तर ही शनया भैताळ काय, ती कुणाचा आणि कसला विचार करते. तर मोठी मोठी गिफ्ट्स मिळतील, आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. मला ना या शन्याला जरा धडा शिकवायचा. व्हॅलेंटाईन डे स्पेशल ऑफर कुपन घ्या आणि 5 स्टार हॉटेल मध्ये कपल डिनर करा. वाव, व्हॅलेंटाईन्स डे चं कपल डिनर. मी पण एक कुपन घेते आणि गॅरीला सरप्राईज देते. एक्सक्यूज मी, हे काय आहे? व्हॅलेंटाईन डे स्पेशल ऑफर आहे. याच्यावर ना एक ऍड्रेस दिलाय, त्यावर जाऊन याच्यावरची स्टॅम्प घ्यायचा आणि ते 5 स्टार हॉटेल मध्ये दाखवायचं. ओके. हा, काम झालंय. का घातले कसे ग बाई ते कपडे? व्हॅलेंटाईन्स डे आज, त्याच्या डिनरला चाललोय आम्ही. आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. आज दोघेही जण रंगारंग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कुठला रंगारंग कार्यक्रम? मला तुम्ही स्टॅम्प द्या ना, म्हणजे आम्हाला लगेच निघता येईल. आम्ही कुठे थांबू आता? आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती तुम्हीच आहात. तुम्ही आणि सौमित्र आपण सगळे एकत्र सेलिब्रेट करूया व्हॅलेंटाईन डे. येस. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. यार हे काय चाललंय काही कळत नाही. तरी शनायाला सांगत होतो काहीतरी गडबड आहे. गॅरीचं ऐकायला पाहिजे होतं. ते 5 स्टार हॉटेल नाहीये, ओल्ड एज होम आहे. अगं काही काय बोलतेस? मी कुठं काय केलं यार? मग तुझ्यामुळेच खराब झाला ना. अगं ती कूपन तू आणलीस बच्चात. पण मी असं का म्हणाले, कारण तुझ्याकडे मनी नाहीये गॅरी. टेल गॅरी टू डू समथिंग. काहीतरी करायला सांग. काय करतोय तो? त्याला ना जास्त पैसे कमवायला सांग. ए मम्मा, ही इज ट्राइंग. शनू बेबी, तू का नाही काय करत आहेस? डू समथिंग ना फॉर युअरसेल्फ. मम्मी काय करू, मी आता गृहिणी आहे ना. कम ऑन शनू बेबी, ती पण गृहिणी आहे ना सो कॉल्ड, पण ती पण जॉब करते ना. ऍक्च्युली मला पण जॉब करायचा आहे आणि मला पण पैसे हवे. कशाला हवेत पैसे? उडवायला? मला पैसे हवेत. ओके, मला पैसे संसारासाठी हवेत. अच्छा, तुला संसारासाठी पैसे हवेत का? येस. नक्की? होय. आधी घरची कामं नीट कर, मग बघू आपण. रेवती, काय चाललंय रेवती? काय झालंय? माझ्या कामावर माझी खूप निष्ठा आहे आणि तिथे येऊन कोणी गोंधळ घातला, नको नको ती बडबड केली तर मला चालत नाही. कोण आलं होतं? शनाया. काय? माझ्यामुळे तुला जर काही प्रॉब्लेम झाले असतील तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी.
पण प्लीज ह्या पुढे माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. त्याने तुला फार सवय झाली आहे ना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करायची. आता इथे यायचं आणि काम करायचं. चल सुरू कर. उठायला सुरुवात कर. हॅलो मम्मा. काय झालं? मम्मा मी मसाला फॅक्टरी मध्ये आहे. काय? गुड फॉर नथिंग मला इकडे घेऊन आली आहे. थोडे दिवस सगळं सहन कर. तुझी मम्मा ना सॉलिड आहे आणि तिच्याकडे ना 101 सॉलिड प्लॅन आहे. त्या शन्याबद्दल तर खरं तर काही बोलायलाच नको. आणि तिला या सगळ्यामुळे काही फरक पडत नाही. फरक आपल्याला पडतो ना. या सगळ्यामुळे ना माझ्या आणि रेवतीच्या नात्यामध्ये अंतर पडलं ना. हा हा सर मी करतो सर. 1 मिनिट. लपला होतास ना माझ्यापासून. आताही आलास काम करायला नको तुला. झोमतायत डोळे. काहीतरी डोळ्यात गेलं माझ्या. हा तुझ्या हाताला काही लागलं होतं का? हो मिरची तिखट मसाला. तर हे असं झालं सगळं. पण आज फायनली काका काकू रेवतीकडे राहायला गेले. बरं झालं बाई. देव पावला पा बरं. आता रेवती आणि गुप्तेमध्ये जे काही भांडण आहे ना ते मिटण्याची आशा जरा वाढली नाही ग. हो हे दोघ जण तसा प्रयत्न नक्की करतील. हो ते तर करतील. गुप्ते तसे साधे आहेत नाही. ते काही वादगीत घालणार नाही. रेवतीची भीती वाटते बाई. एकदा का डोक्यामध्ये राग घेतला का नाही की खूप दिवस तसंच राहते मग जात नाही. नाही दोघही ना तसे चांगलेच स्वभावाने मनानं निर्मळ आहेत. हो ते आहे ग. पण डोक्यामध्ये राग घेतला मग का करते तू है ना. हे तुला माहित नाही राधिका. आमचे हे पण असंच होते बरं. एकदम तापट रेवती सारखे. आपले बाबा तर मग का. पण तुमच्यामध्ये ही एवढी भांडण होत नसतील ना. माझ्यासोबत नाही असं किडूक मिडूक व्हायचे बरं. पण मीच नेहमी नमतं घ्यायचं. हे नाही काही. पण झालं मग काही दिवस झाल्यानंतर मग यायनं यांची चूक कळायची. मग यायचे बोलायला. आणि मग मध्यस्थी करायला सासूबाई होत्या का नाही जशी मी आहे तुमच्या सोबत तस. पण आपलं गुरुच काही ठिकाणावर नाही तर मग का कोणाला सांगायचं. जाऊ दे बाई. गुप्तेंचं आणि रेवतीचं तरी सगळं मार्गी लागू दे म्हणजे झालं आहे ना. आई काळजी नका करू. यांच्यात नक्की पॅचअप होईल. हा ना होईलच का. मला कळत नाही बाई. इतके दिवस आपण बोलत आहोत पण नेमकं झालं का त्यांच्यामध्ये. आई खर तर मलाही नीटच माहिती नाहीये. पण कधी कधी काय होतं की गोष्ट अगदी छोटी असते पण उगाच वाद वाढत जातो. पण जाऊ दे. महाजनी काका काकू गेलेत का नाही बास होईन सगळं नीट. आणि तू आहेत की त्याच्या पाठीशी. खरं बाई राधिका खूप विचार करते बरं त्याचा. आई एखाद्याला आपलं मानलं ना तर त्याचे प्रॉब्लेमही आपलेच होऊन जातात ना. हो ना तुला तर सगळेच आपले वाटते. आता पहा बरं कोण कुठे नाना नानी महाजनी काका काकू सगळे आपले शेजारी आहेत. आपापल्या घरामध्ये सुखी आहेत. पण तू सगळ्यांना एकत्र आणलंस एका कुटुंबासारखं. सगळ्यांना जोडायचं असं तुम्हीच सांगितलं होतं ना. तेच तर वागून राहिले मी. आणि मला खात्री आहे आपला अथर्वही यापुढे असंच वागेल. अथर्व का करेल का नाही मग काही माहित नाही बरं. पण त्यासारखी सून मला मिळाली बस मी मात्र भाग्यवान आहे. होईल होईल सगळं व्यवस्थित होईल आणि त्याचं आयुष्यही मार्गी लागेल. तुलाही यश मिळेल. ओ आय सी. हा आहे का तुझा प्लॅन. अच्छा आई गेली होतीस का तू रेवतीकडे. मी जाऊन पण आले आणि मला जे काम करायचं होतं ना ते करून पण आले. आता तू बघच तिच्या घरी काय धमाका होतोय ते. महाजनी काका काकूंना मी रेवतीकडे पाठवलंय. त्यांच्यातलं भांडण मिटावं सगळं सुरळीत व्हावं म्हणून. मग याच्यामध्ये शन्याचा काय संबंध आहे. हे तिने ऐकलं. हे सगळं तिच्या आईला सांगितलं. तिच्या आईने रेवतीला जाऊन सांगितलंय. पण आता हे जे करून ठेवलंय ना तिने हे तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. हे बघ यामध्ये मी तुझी काही मदत करू शकत नाही. ठीक आहे मग सांगते मी बच्चाला. तुम्ही काय काम करता ते सांगेन तुमच्या बच्चाला. राधिका प्लीज नको. करणार ना माझी मदत. ठीक आहे. एक्सक्यूज मी.
कोण आहात तुम्ही? बाजूला मॅडम. अरे पण कोण आहात तुम्ही? किडे, मुंगी, झुरळ, ढेकणं, पेस्ट कंट्रोल. एका फौजीसाठी आर्मी जितकी महत्वाची असते ना, तितकंच त्याला त्याचं घर महत्वाचं असायला हवं. जशी बाहेरची युद्ध आपण जिंकतो ना, तशी घरची युद्ध सुद्धा आपल्याला जिंकता यायला पाहिजे. बरं, हे युद्ध असं आहे की यात दुश्मन कुणीच नसतो, सगळे आपलीच माणसं. घरी सगळं अलबेल असेल तर सीमेवर आपण खंबीरपणे उभं राहू शकतो. आपली फॅमिली, आपला सपोर्ट असतो अजिंक्य, आणि ह्या सपोर्ट शिवाय कुठलंही मिशन तू कंप्लीट करू शकणार नाहीस. शितले, आपण घरातल्या सगळ्यांना पटवून देऊ आणि प्रेमानं पटवून देऊ. लेट झालं तर मला समजतं की आता घरी गेलं तर हे करू. 9चाच टाइम माझा लास्ट आहे की 9 वाजेपर्यंत. किती स्ट्रिक्ट, ऑफिस मध्ये पण एवढं स्ट्रिक्ट नाही त्यांना. नाहीतरी मी सूट दिली 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत तरी आले, कुठे गेले फंक्शनला तर ठीक आहे, पण त्याच्या पुढे जास्त झाले तर मग 12 चढतो माझं. आणि मग काय करता? बाहेरच ठेवते मला. का वहिनी असं करता त्यांना? लेट जास्त झाला तर मग दरवाजा खोला सर्व झोपलेले असतात. मग त्यांना एक दिवशी बाहेर ठेवलेलं, म्हटले 10 मिनिटं थांबा बाहेर. 10च मिनिटं ना, जास्त नाही ना. 10 मिनिटं ना, अर्धा तास मला बाहेर ठेवलं. मला ती 10 मिनिटं बोलते पण अर्धा तास मी बाहेर होतो. पण मग दरवाजा उघडल्यावर चिड, तुम्हाला नाही राग आला? राग समोर असो, मी कुठं राग करून काय करणार. खूप कठोर वागता. नाही मान्य आहे तुम्हाला? हो म्हणता येईल बघा. कठोर त्यांच्यावरच वागते फक्त. थांबा, ओरिजिनल प्राणी जर ते बघेल धक्क्याने मरेल. म्हणजे तो उठणारच नाही बिचारा, उभाच नाही राहू शकत. तुझ्या दिराचा काशीचा लगीन ठरला तर कळला असत ना गो? ता कळला आमका. अगो तुझ्या हात जोडते गो, माझ्यासाठी नाही पण माझ्या लेकासाठी ना तेवढी पत्रिका देवासमोर ठेव. शड्डू कुठं आणि कसा ठोकला आणि दंड कसा थोपटला म्हणजे औरंगजेबाच्या कानावर आवाज जाईल याचा विचार सुरू आहे. याचा अर्थ तुम्ही पुढचा तडाखा औरंगजेबाला देणार? अर्थात औरंगजेबालाच. आता आम्ही त्याच्या पटात घुसणार. माझे औरंगजेब? होय, औरंगजेब. काम या ऑफिसमध्ये सगळेच करतात, पण तू जेव्हा काम करतेस ना तेव्हा त्याचं खूप छान क्रेडिट मिळतं तुला प्रत्येक वेळी. बरोबरच आहे म्हणा. शेवटी सरांचं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. ती ईशा मूर्ख, तिचा बाप मूर्ख, तिची आई मूर्ख, सगळे मूर्ख आहेत एक जात. त्यांना असं वाटतं की सरंजामी किती चांगला माणूस आहे. एक दिवशी कुठं नेमून ठेवून ना तिघांनाही कळणार पण नाही. झेंडे उद्या मला तुमच्या स्टाईलनं काम करणं जमणार नाही बघा. अरे प्रचाराचं पुढचं काय करायचं ते तर सांगून द्या की. उद्या कोल्हापुरात चला हवी ती सगळी टीम येणार आहे. अरे प्रचारला असले मोठे सेलिब्रिटी बोलव मर्दा, प्रचार जोरात होऊन जाईल. नमस्कार. 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 काय काम काय तुमचं? हे आमच्या गावात इलेक्शन आहे, पॅनल आहे आणि इलेक्शनच्या पॅनलमध्ये तुम्ही प्रचारला यायचा आहे. हा सॉस वापरून आपण पहिली रेसिपी करतोय, लाईम सॉस मिनी कुलचा. मंडळी, आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आपण करतोय हॉट सेजमी कॉलीफ्लॉवर.